बघा मित्रांनो, सकाळी सकाळी कॉल पडला. कागवाड गावामध्ये कॉल आहे आणि त्यांच्या वांग्याच्या शेतामध्ये बाग आहे वांग्याची. त्या वांग्याच्या बागेमध्ये मल्चिंग पेपरच्या खाली घोणस जातीचा साप दिसलेला आहे. त्या दादानी व्यवस्थितपणे ते आम्ही येऊपर्यंत लक्ष दिलं होतं त्याच्याकडे. आणि शेतकरी घोणस साप म्हणला की थोडा घाबरतोच, कारण हा एक प्रकारचा यमराजच आहे. बघा, इथं यांचं ऊस तोडणी सुरू आहे, त्याच्या पलीकडे त्यांचं वांग्याचं बाग आहे. त्याच्या बागेच्या मधून पास होतो, त्यांनी लक्ष दिलं आहे. ते कुठं जातं, कसं जात होतं, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत देत या बागेतून परत ऊसातून तोडलेल्या ऊसामध्ये हा साप आलेला आहे. त्याच्याकडे लक्ष देतच हे दादा राहिले होते. त्याला आपण आता उचललेलं आहे. आपण पूर्णपणे त्या मोकळ्या शेतामध्ये याला आता आपण घेऊन जाऊ. मित्रांनो बघा, हा घोणस म्हणजे भारतातील 2 नंबर विषारी जातीचा साप आहे. माझ्यासोबत आहेत आमचे सर्पमित्र अक्षय देवताळे. हा साप जणू काही यमराजच. ह्या सापाला भारतामध्ये विष रूपात 2 नंबरचे स्थान आहे. मित्रांनो बघा, आता आपण याला व्यवस्थितपणे बाहेर आणलेलं आहे. लोक साप म्हटले की भीतीचं वातावरण. बघा, इथले शेतकरी असू दे, इथं खूप ते घाबरलेले आहेत. तर त्यांचं पूर्ण एरिया जे शेतीचा भाग आहे तो पूर्ण सगळा शेती भाजीपाल्याचं शेती केलेलं आहे. त्या भाजीपाला शेतीमध्ये तो साप त्यांना दिसलेला आहे मित्रांनो. आणि भाग असा आहे की हा एक कारखानदारी भाग आहे. कारखानदारीच्या शेजारी मंडईची शेती केली जाते. म्हणजे मंडईची शेती म्हणजे काय, भाजीपाल्याची शेती, अशी शेती केली जाते. अशा शेतीमध्ये हा साप यांना दिसलेला आहे मित्रांनो. आणि बघा, हा अतिविषारी घोणस जातीचा साप आहे. आणि ह्या सापाला इलाज लवकरात लवकर केलं तर माणूस टिकू शकतो, नाही तर गँग्रीन स्वरूपाचा माणसाला एक पाईप कुजण्याचा जो प्रकार असतो म्हणतात ना, तशा प्रकारचा ह्या सापाच्या चावेने माणसाला त्रास होतो मित्रांनो. आणि बघा, हा साप बघा, त्याचा आवाज इतका मोठा असतो की एखादी कुकरची शिट्टी असते ना, कुकरच्या शिट्टीवाणी त्याचा आकार असतो, आवाज असतो मित्रांनो. आणि हा साप आमच्या सर्पमित्रांनी टॉंगच्या साहाय्याने त्याला पकडलं. बघा, त्याचा चावण्याचा स्पीड बघा किती फास्ट आहे. बघा, ह्याच्या एका बाईटने माणसाची स्मरणशक्ती जाते, परत नस ब्लास्ट होतात मित्रांनो. आणि आपल्या नसामध्ये ह्याचा जेली टाईप जो विष असतो, जो हेमोटॉक्सिन नावाचा विष आहे, तो एकदा जर आपल्या शरीरामध्ये प्रवेश केला तर नस फुटतात मित्रांनो, मज्जातंतू स्टॉप होते आणि माणसाचा मृत्यू ओढवतो. हा साप भारतातील 2 नंबर विषारी जातीतला साप आहे. बघा, आमच्या सर्पमित्रांनी ह्याला कसे प्रकारचं रेस्क्यू केलेलं आहे. आणि इथं पूर्णपणे शेतकऱ्यांचं भीतीचं वातावरण पसरलेलं मित्रांनो. आणि आम्ही त्याला व्यवस्थित ठिकाणी इकडं बाहेर घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. साप तरी साधारण 4 ते 4.5 फुटाचा साप आहे. याच्या अंगावरचे पट्टे बघावा, गोल 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 धब्बे आहेत. मध्ये एक साखळीची लाईन पडते, साईडला एक साखळीची लाईन पडते गोल गोल धब्ब्यांची, आणि त्या साईडला एक साखळींची लाईन पडते. बघा, याचं डोकं बघा, तिरकोनी टाईपचं डोकं असतं मित्रांनो, एकदम ट्रायंगल हेड याला म्हणतात. बघा, असा बाईट मुवमेंट मध्ये असा पोझिशन घेऊन बसतो बघा. यावेळी याला संकट ओढवतं ना, ह्या संकटाच्या वेळी असा बाईटचा मुवमेंट असतो ह्या सापाचा मित्रांनो. आणि हा साप
व्हेरी डेंजरस फेनम मध्ये मोडला जातो मित्रांनो. आणि आता आपण याला पॅक करू मित्रांनो. हा साप भारतातील चांगले सर्व मित्र या सापाला रेस्क्यू करण्यापासून सेफ्टी रेस्क्यू करतात. हा साप म्हणजे जणू यमराजच बघा. लोक किती लांबून बघतायत, म्हणजे सापाची भीती माणसांच्या मनामध्ये बघा. सकाळची वेळ आहे मित्रांनो आणि लोक रानामध्ये कामाला आलेले आहेत आणि या सापाच्या भीतीपोटी ते आपलं काम थांबवून या सापाला. आणि ह्या दादाने आम्हाला कॉल केला होता आणि आम्ही येऊपर्यंत ह्या सापाकडे पूर्णपणे त्यांनी लक्ष दिलं, कारण त्यांनी ह्या जीवाला एक जीवदान दिलं आणि त्यांचं भी सेफ्टी करून घेतले आणि आम्हाला बोलवलं. ह्या सापाला रेस्क्यू करण्यास मदत केली. आणि बघा या माता भगिनी कसे लांब भीतीच्या पोटी राहिले. अशी शेत वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये आम्ही पालेभाजीची शेती केलेली आहे. त्या पालेभाजीच्या शेतीमध्ये हा साप येऊन बसलेला मित्रांनो. बघा ह्या लोकांनी आता त्याला पॅक करण्यासाठी एक डबा घेऊन यायला सांगितलं होतं. बघा मित्रांनो, डबाला लोकांची किती भीती असते, लोक किती दूर राहिलेले आहेत. आता आपण त्याला या बरणीमध्ये त्याला पॅक करून घेऊ मित्रांनो. हा बघा कसा बेळखा करून बसलेला आहे. अजून सुद्धा हा बाईट मुवमेंट मध्ये आहे मित्रांनो. आणि आपण ह्याला आता रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी त्याच्या अधिवासामध्ये रिलीज करून